नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आमच्या परसावातल्या ज्या केळी पसावल्या होत्या त्यातली एक केळ पिकायला लागली होती, म्हणून हे केळीचं खुटं आम्ही काढून ठेवणार आहोत. केळीचं खुटं जमिनीवर न ठेवता त्याला रश्शीने बांधून लटकतं ठेवणार आहे. काढलेली केळी खराब होऊ नयेत म्हणून त्यांना चुना लावला जातो आणि जमिनीवर न ठेवता वरती लटकवून ठेवलं जातं. हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर 2 केळीचे उंच व पाने असलेली खांब रोवून त्याचे तोरण केले जाते. केळीचा 86% अधिक उपयोग खाण्याकरिता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळ, फुले, कच्ची फळे आणि खोडाचा गाभा भाजीकरता वापरतात. केळीच्या झाडाला फळ हे एकदाच येतं म्हणून ती खोडापासून तोडून बाहेर काढली जाते. तर इथे आमची सुद्धा केळ पसवून झाली होती, त्यामुळे पप्पांनी ती तोडून खाली गल्लीत आम्ही एका बाजूला करून ठेवली, म्हणजे गाई गुरं ती खाऊ शकतात. गावठी केळीचं साल पातळ असतं आणि आतलं फळ जे असतं ते खूप भरगच्च असतं. तर हे केळं मस्त तयार झालंय. आत्तासाठी बाय.